स्वामींच्या लीला केवळ स्मरण केल्याने अथवा श्रवण केल्याने अनेक जन्मांच्या कर्मांचा मल लयास जातो. मात्र स्वामींच्या लीला श्रवण करणं, कथन करणं किंवा त्यांचं स्मरण करणं हे सुद्धा पुण्यपदरी असल्याशिवाय काही घडत नाही. आणि म्हणून स्वामींच्या लीला श्रवण करताना, त्यांचं स्मरण करताना आपण इतर सर्व गोष्टींचं आपल्याला विस्मरण होईल याचा विचार करावा. भूक जरी लागली तरी भूक लागली असं म्हणू नये. त्यांचं स्मरण करावं आणि त्यांच्या नामाची भूक लागायला हवी. त्यांच्या नामाची जर भूक लागली तर सर्व प्रकारच्या तृप्ती प्राप्त होतात. कारण त्यांचं नाम जे आहे ते सर्व काम फलप्रदायक आहे.